नागपूरचा स्पेशल रिपोर्ट. नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षकांचे प्राण वाचविण्याची मोहीम. रामटेक डीवायएसपींनी दिले आदेश. अरोली ठाणेदार निशांत फुलेकरने घेतला रुद्र अवतार. लावली अवैध धंद्यावर लगाम. रेती सट्टा जुगार लॉटरी दारू प्राप्त माहिती. नागपूरचे सिंघम पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी सूत्र हाती घेताच क्राईम व अवैध धंदे बंद केले होते. त्याचप्रमाणे अरोली पोलीस स्टेशनचे निर्भीड अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश जोशी यांनी सुद्धा अरोली पोलीस स्टेशन हद्दीतील 90% अवैध धंदे नष्ट केले होते. मौदा ठाणेदार हेमंत खराबे पण इमानदार अधिकाऱ्याला केराची टोपली दाखवून तात्काळ बदली करण्यात आली होती. अशीच किंमत आता फुलेकर आणि पोद्दार यांना पण चुकवावी लागेल का, असे प्रश्नचिन्ह जनतेतून निर्माण होत आहे. नागपूर ग्रामीण पोलीस अरोली कन्हान हेच नियम पाळत आहेत. रामटेक पारशिवनी खापा केळवत सावनेर नरखेड जलालखेडा आदी पोलीस ठाण्यात विशेष मोहीम सुरू केलेली आहे. रस्त्यालगत अतिक्रमण व दिवसरात्र उभे असलेल्या वाहनांवर होणार कडक कारवाई. बाबूजी सावकाश चाल, वाटेत काळजी घ्या. या मार्गात मोठी फसवणूक होत आहे. पूर्ण पिंजरा असलेले चाक, ट्रॅक्टर आणि रस्त्यावर पसरलेला चिखल जीवघेणा बनला आहे. हे एका जुन्या चित्रपटातील गाणे आहे जे त्यावेळचे हिट गाणे होते आणि खूप काही शिकवून जाते. अशीच दृश्य सध्या काही ठिकाणी पाहायला मिळत असून कदाचित ही समस्या आणखी वाढेल. प्रशासनाने ज्या कंत्राटदाराकडे रस्त्याची कामे सोपवली आहेत ते इतके संथ गतीने काम करतात की काही दिवसांचं काम व्हायला काही महिने किंवा काही वर्षांचा कालावधी लागतो. त्याच कामाच्या ठिकाणी कामासाठी लावलेल्या मातीचे ढिगारे रस्त्यावर पसरतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात घसरकुंडी निर्माण होते आणि तीच घसरकुंडी दुचाकी वाहनांसाठी जीवघेणी ठरते. शेतातून काम करून पूर्ण पिंजऱ्याचा चाक ट्रॅक्टर शेतावर येतो तेव्हा त्याला चाकाला स्पर्श केल्यावर सोबत येणारी माती अतिशय गुडगुडीत असते आणि सर्व रस्त्यावरती पसरते. मात्र याकडे सुद्धा कोणीच लक्ष द्यायला तयार नाही, कोणीही कारवाई करत नाही. या प्रकरणी वाहतूक ग्रामीण पोलिसांच्या एका अधिकाऱ्याला याबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडेही या पूर्ण पिंजऱ्याच्या चाकाच्या ट्रॅक्टरच्या नियमाबाबत कोणतीही विशेष माहिती नव्हती. ही धक्कादायक बाब आहे. यंदाही प्रशासन प्रेक्षकच राहणार की कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडू नये यासाठी वेळीच कारवाई होणार. अशा नियमांचे कोणी उल्लंघन करताना आढळून आल्यास त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सिटी इंडिया न्यूजसाठी नागपूर जिल्हा प्रतिनिधी पूनम लांजेवार.